फ्रेंड्स, वेलकम टू ब्राईट फ्युचर क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो, मी शुभम पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी विषय मराठी धडा 7वा अरण्यलिपी याचा संपूर्ण स्वाध्याय. चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अरण्यलिपी म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो. बघूया याचं उत्तर. जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खानाखुणांना अरण्यलिपी असे म्हणतात. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. वाघांची गणती कशावरून केली जाते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया याचं उत्तर. वाघांच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते. जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया याचं उत्तर. जंगलात हरिण, सांबर, काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. बघूया मित्रांनो प्रश्न. वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया याचं उत्तर. आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पालापाचोळ्यातून चालत नाही. तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्यांच्या पात्रातून वाळूवरून चालतो. अशा पाऊल वाटा किंवा नदी नाल्यातली ओली वाळू तपासावी. त्या मातीत वाघाचे पाऊल ठसे आढळतात. त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया याचं उत्तर. वाघ वाघिणींचे पुढचे पाय चौकोनी असतात पण त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो. वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया याचं उत्तर. काही प्राण्यांच्या विशिष्ट शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस, नखे व हाडे आढळतात. यानं पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. त्याआधी मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या स्वाध्यायाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात लिहायचा आहे. तुमच्या घरी शेजारी कोणकोणते प्राणी आहेत, ते कसे चालतात, ते काय खातात, तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा. तुमचे अनुभव या ठिकाणी लिहायचे आहे मित्रांनो. ते कसे तर बघूया याचं उत्तर. माझ्या घरी मोती नावाचे छोटेसे कुत्र्याचे पिल्लू आहे. पांढरे शुभ्र आणि गोंडस दिसणाऱ्या या पिल्लाचा घरात सर्वांनाच लळा लागला. त्याचे चालणे रुबाबदार आहे. तो चपाती, बिस्किट, पेडिग्री, पाव इत्यादी पदार्थ खातो, पण त्याला सर्वात जास्त दूध आवडते. दूध येण्याच्या वेळेला मोती आतुरतेने दूधवाल्याची वाट बघतो. तेव्हा तो सारखा इकडे तिकडे फिरत राहतो. दूध आल्याबरोबर मोती जोरजोरात उड्या मारतो आणि शेपटी हलवतो. नेहमी येणाऱ्या व्यक्तींना आणि अनोळखी व्यक्तींना तो लवकर ओळखतो. नवीन दिसणाऱ्या व्यक्तींना तो घरात येऊ देत नाही. कोणालाही न भिणारा मोती. मी मोती म्हणून जोरात हाक मारल्याबरोबर माझ्याकडे धावत येतो असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. खेळूया शब्दांशी. मूळ शब्द ठसा. या ठशांचे सामान्य रूप होतात स, चा, श होतो. उदाहरणार्थ ठशावरून, ठशात, ठशांचा इत्यादी. याप्रमाणे पैसा, म्हैस या शब्दाची सामान्य रूपे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे मित्रांनो. ते कसं तर बघूया याचं उत्तर. पैसा या शब्दाची सामान्य रूपे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत मित्रांनो. बघूया याचं उत्तर. पैशाला, पैशामुळे, पैशाने, पैशाचा, पैशांचा, पैशांवरून असे आपल्याला या ठिकाणी सामान्य रूपे सांगता येतील मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. म्हैस या शब्दाची सामान्य रूपे लिहायची आहेत. बघूया याचं उत्तर. म्हशीचे, म्हशीला, म्हशींच्या, म्हशीने, म्हशींवरून असे आपल्याला या ठिकाणी सामान्य रूपे सांगता येतील मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न.
या पाठात पालापाचोळा, झाडे झुडपे, नदी नाले हे जोड शब्द आले आहेत. यांसारखे तुम्हाला माहित असलेले आणखी जोड शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत मित्रांनो. बघूया याचं उत्तर. चहा पाणी, कपडा लत्ता, गप्पा गोष्टी, खाणे पिणे, धुनी भांडी, नोकर चाकर, काम धंदा, गोडी गुलाबी, केर कचरा. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. मजा या शब्दाला शीर शब्द लावून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे. यासारखे आणखी शब्द शोधा आणि त्यांचा संग्रह करा. ते कसं तर बघूया. आटोपशीर, गमतीशीर, हवेशीर. वाचा. सुभाष शाळेत आला. समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला. सुभाषला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मित्रा काय रे कसा आहेस? बरं वाटतंय ना तुला? तू नव्हतास तर मला करमत नव्हतं. सुभाष बोलत होता. बोलताना तो अगदी रडवलेला झाला होता. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली. वरील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्व नामे कोणासाठी वापरली आहेत ते या शब्दांसमोर लिहायचे आहेत. ते कसं तर बघूया याचं उत्तर. उदाहरणार्थ त्याला सुभाषसाठी. बघूया अ. त्याचा सुभाष, तो सुभाष, तुला समीर, तू समीर, मला सुभाष, तो सुभाष, त्याच्या सुभाष. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यातील नामे ओळखून त्यांसाठी योग्य ती सर्वनामे वापरायची आहेत. बघूया याचं उत्तर. अ. हसीना खूप हुशार आहे. ती रोज शाळेत जाते. मित्रांनो याचं नाम आहे हसीना आणि सर्वनाम आहे मित्रांनो ती. पक्षी उडत उडत लांब गेला. ते दिसेनासे झाले. नाम आहे मित्रांनो पक्षी आणि सर्वनाम आहे ते. काही मुलांना खाऊ वाटत होत्या. त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. नाम आहे मित्रांनो बाई आणि सर्वनाम आहे त्या. भाऊ घरात गेला. त्याला काही सुचेना. नाम आहे मित्रांनो भाऊ आणि सर्वनाम आहे त्याला. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. बघूया याचं उत्तर. ते बाजारात गेले. तुला त्यांनी हाक मारल्या. आम्ही जेवत होतो. त्याचा आवाज गोड आहे. मी स्वतः झाडून घेतले. आपण प्रकल्प पूर्ण करूया. मित्रांनो या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत. त्यांचे सर्वनाम आहे. बघूया पहिलं ते, दुसरं तुला, त्यांनी, तिसरं सर्वनाम आहे आम्ही, चौथं त्याचा, पाचवं मी स्वतः आणि शेवटचं आपण. हे असे सर्वनाम आहेत मित्रांनो. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा. बघूया याचं उत्तर. आपण, आपल्याला, त्यांच्या, त्या, त्यात, तुम्हाला, तुम्हास, तो, त्याचा, त्याचे, त्यांची, ते, यांच्या, हे, ती, ही. हे सगळे या पाठातील सर्वनामे आहेत मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी आपला अरण्यलिपी याचा स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचे आहेत, जेणेकरून आपल्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.